2 दिवस मुक्काम ठोकणाऱ्या मादी बिबट्याची धूम, चांडोली गावातून बाहेर पडल्याची वन विभागाची माहिती। वाघेवस्ती परिसरात पिंजरा, बिबट्याचा शोध जारी। खरीप हंगामाचा पेरा 96.38%, सरासरी ओलांडण्याच्या उंबरठ्यावर। सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांची पसंती, सरासरीपेक्षा चौपट पेरणी। कडधान्याची पेरणी 22.45%वर, भात लागवड अवघी 9%। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय हालचाली, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र, जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या कामाचेही केले सादरीकरण। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। बातमी आहे भर वस्तीत वावरणाऱ्या बिबट्याची। 2 दिवस चांडोली गावात ठाण मांडून बसलेला मादी बिबट्या अखेर चांडोली गावातून बाहेर पडला। वन विभागाकडून पुणे नाशिक महामार्गालगत वाघेवस्ती परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सोमवारी पिंजरा लावला। शनिवारी सायंकाळी चांडोली गावातील सम्राट सोसायटीमध्ये बिबट्या घुसला होता। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वन विभाग, रेस्क्यू टीम आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या पथकानं मादी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र वन विभागाने लावलेल्या जाळ्यात बिबट्या आलाच नाही। बिबट्या वन विभागाच्या हाती न लागल्यामुळे चांडोलीसह पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरले होते। त्यानंतर रविवारी सायंकाळी पुन्हा बिबट्या नागरिकांच्या दृष्टीस पडला। त्यानंतर पुन्हा वन विभागाने झाडे असलेल्या भागात जाळी आणि 3 पिंजरे लावले, मात्र त्यानंतरही बिबट्या हाती लागला नाही। सोमवारी दुपारी पुन्हा परिसराची पाहणी केली असता वन विभागाने लावलेल्या सापळ्यातून बिबट्याने धूम ठोकल्याचं उघड झालं। अखेर वन विभागाने पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या वाघेवस्तीजवळ पिंजरा लावला। नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे। बातमी आहे शेत शिवारातून। राज्यभर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे, मात्र खेड तालुक्यातील शेतकरी वर्गाला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। 8 जुलै अखेर खेड तालुक्यात 40,677 हेक्टर क्षेत्रापैकी 33,972 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे। मात्र भात उत्पादक शेतकरी अजूनही बीज पावसाच्या प्रतीक्षेत आहे। खेड तालुक्यात भात लागवडीला सुरुवात झाली असली तरी चांगल्या पावसाअभावी केवळ 9% क्षेत्रावरच भात लागवड झाल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे। विशेष म्हणजे कृषी विभागाने ठेवलेल्या उद्दिष्टांमध्ये सोयाबीन पिकाचा उच्चांकी पेरा झाल्याचं दिसून येतं। सरासरी क्षेत्रापैकी चौपट पेरणी सोयाबीन पिकाची झाल्याचा अहवाल कृषी विभागाकडून आला आहे। म्हणजेच खेड तालुक्यात 362% पेरणी सोयाबीन पिकाची झाली आहे। सूर्यफूल, बाजरी, ज्वारी पिकाच्या अद्यापही पेरणीच झाली नाही। एकीकडे कडधान्य पिकाची 23% पेरणी झालेली असताना दुसरीकडे गळीत धान्य सरासरीपेक्षा दुप्पट झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राजूनगर शहर युवक अध्यक्षपदी तन्मय पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली। युवक अध्यक्ष ॲडव्होकेट विशाल झरेकर यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र दिले। यावेळी मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, खेड तालुका अध्यक्ष हिरामन सातकर, सूरज राक्षे, सचिन पाचारणे आदी उपस्थित होते। खेड तालुका जुनी पेन्शन संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली। जुन्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर एकमताने खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। अध्यक्षपदी हनुमंत कलवडे, सरचिटणीस शिवाजी नवले, कार्यकारी अध्यक्ष अतुल दौंड, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पिनाटे, प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ ठोकळ, बाळासाहेब कौले, उपाध्यक्ष सतीश यानभुरे, बाळासाहेब मुंडे, दिनेश धाकडे, जिल्हा प्रतिनिधी संदीप शेलार। नव्याने नियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व उपस्थित सदस्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी नूतन कार्यकारिणीने जुन्या पेन्शनचा लढा अधिक भक्कमपणे करण्याच्या निर्धाराचा संकल्प सोडला। यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भटकर, माजी अध्यक्ष सचिन गावडे, माजी सरचिटणीस प्रशांत कुंजीर, चंद्रकांत बोराडे, महेंद्र एरंडे, सलीम शेख, शरद कुराडे, जितेंद्र कोकणे, राहुल नाईकरे, विशाल शिंदे, भागवत आव्हाड, चंद्रकांत बेलुटे, विशाल पंचरास, भूषण साळवे, विजय वाघमारे आदी उपस्थित होते। बातमी आहे प्रशासकीय गोटातून। आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी इमारतीमध्ये तसेच 200 पेक्षा जास्त घरे असलेल्या सहकारी सोसायटीमध्ये मतदान केंद्र उभारण्याबाबत भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत। त्या दृष्टीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील मोठ्या शहरातील इमारती आणि समूह सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान याद्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात यावे।
मतदान यादीतील नावे कमी करणे तसेच नवीन मतदार नावे समाविष्ट करणे यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्परीक्षण कार्यक्रम राबवावा, नवीन मतदान केंद्र उभारणे, मतदान यादीत मतदान कार्डाची छपाई वितरण, त्याचबरोबर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याची ही सूचना भारतीय निवडणूक आयोगाकडून यावेळी करण्यात आल्या। आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम, व्हीपीपॅट आदी बाबत भारतीय निवडणूक आयोगाकडून माहिती घेण्यात आली। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।